गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल की हे तिघं जण तयारी करून चाललेत कुठे, तयारी करून बसलेत. तर आज आम्ही चाललोय ठाण्याला, ठाण्याला ग्रँड सेंट्रल पार्क येथे आम्ही चाललोय. तर ठाण्याला सिंपल जर तुम्हाला जायचे असेल, तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. एक खरं म्हणजे ओला रिक्षा. जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल तर काय टेन्शनच नाही, पण जर तुम्ही म्हणजे अंबरनाथ, बदलापूर किंवा कल्याण या ठिकाणी राहत असाल किंवा आउट ऑफ स्टेट म्हणजे कल्याणच्या पुढे वगैरे किंवा ठाण्याच्या पुढे वगैरे राहत असाल तर तुम्ही डायरेक्ट ओला रिक्षा करू शकता. ओला रिक्षा किंवा ओला कॅब तुम्हाला डायरेक्ट त्या ग्रँड सेंट्रल पार्कजवळ तुम्हाला नेऊन सोडेल. नाहीतर तुम्हाला जर दुसरा ऑप्शन असा आहे की ट्रेनने जायचं आणि ठाण्याला ट्रेनने जायचं आणि ठाण्याला उतरल्यानंतर कोळशेस रोड आहे तर तिथे बससुद्धा जातात. जर तुम्ही तिथं सांगितलं की आम्हाला ग्रँड सेंट्रल पार्क येथे जायचं आहे किंवा ठाण्याला उतरून तुम्ही डायरेक्ट रिक्षा करू शकतात ग्रँड सेंट्रल पार्क असं. तर असे हे दोन ऑप्शन आहेत. तर आता आम्ही निघतोय. तर आज म्हणजे खरं म्हणजे मी मध्यंतरी 2 व्हिडिओ टाकले होते, पार्ट 1 आणि पार्ट 2 ग्रँड सेंट्रल पार्कचे. तर पप्पांना ते एवढे आवडले वगैरे, पप्पांनी ते दोन्ही व्हिडिओ बघितले. तर पप्पा बोले की मलाही तिथं फिरायला नेशील का, मला बघायचं आहे. तर आज शनिवार आहे, आता त्यांना ज्ञानेशला तर स्कूलला सुट्टीच असते. तर आज आम्ही चाललो आहे ठाण्याला ग्रँड सेंट्रल पार्क येथे फिरायला चाललेलो आहोत. हो ना? हां. तर आता आम्ही पटापट निघतो. गुड मॉर्निंग. आणि खरं म्हणजे आम्ही ना 10:30 वाजता निघणार होतो, पण आता पूर्ण 11:30 वाजलेत. तर आता आम्ही निघतोय. तर आता आम्ही इथं निघालेलो आहोत. खरं म्हणजे आम्ही ओला रिक्षा केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगले की आम्ही ग्रँड सेंट्रल पार्क येथे चाललेलो आहोत आणि हे जे ग्रँड सेंट्रल पार्क आहे ठाण्याला आहे. ठाण्याला अगदी शेवटच्या टोकाला हे ग्रँड सेंट्रल पार्क आहे. म्हणजे ठाण्याला जी खाडी आहे त्या खाडीच्या टोकाला हे ग्रँड सेंट्रल पार्क खूप मोठा पार्क आहे. आपण जर ठाण्याला गेलो म्हणजे ट्रेनने ठाण्याला गेलो आणि तिथून जर तुम्ही रिक्षा केली तर रिक्षा 150 ते 200 रुपये आरामात घेईल. म्हणून ठरवलं की डायरेक्ट ओला रिक्षाच करावी. तर इथे आल्यानंतर मी तिकीट काढलेलं आहे. तर सॅटर्डे संडे म्हणजे शनिवार रविवार 30 रुपये तिकीट आहे, इतर दिवशी 20 रुपये तिकीट आहे. आणि 15 वर्षाखालील मुलांना तिकीट नाही, 15 वर्षाखालील मुलांना तिकीट आहे. आणि जेही म्हणजे 50च्या वरती आहेत त्यांना 10 रुपये तिकीट आहे. तुम्ही ते बघू शकता. तिथे ही ह्या ज्या व्हाईट गाड्या आहेत तर म्हणजे जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी ह्या गाडीमध्ये बसून त्यांना पूर्ण हा जो पार्क आहे हा पार्क पूर्ण ते दाखवतात. तर इथे ज्ञानेश आल्याबरोबर लगेच त्याने खेळायला सुरुवात केलेली आहे. तो खूपच खुश आहे आणि खूप एन्जॉयमेंट केली. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. So loud as the hours pass, we're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars
regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young, it has just begun, as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed, the laugh so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. The moonlight, summer sky, it was the best we ever had. And we'll stay young forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young, it has just begun, as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed,
have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. The moonlight, summer sky, it was the best we ever had. And we'll stay young forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild.
regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shot from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. We're gonna be two hearts running तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर कल्याणला जिथे गोपाळ कृष्ण हॉटेल आहे तिथे आम्ही जेवण करू. आणि आता खूपच भूक लागलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर आम्ही हॉटेल आम्ही घरी आलेलो आहोत. आता म्हणजे रात्रीचे 9 वाजलेले आहेत. तर आम्ही बरोबर 8:45 वाजता घरी आलो आहोत. म्हणजे फ्रेश वगैरे झालो. पप्पा आणि ज्ञानदा दोघंही फ्रेश होत आहेत. मी आल्याबरोबर आधी फ्रेश झाले, हातपाय वगैरे धुतलेत आणि ना फिरून झाल्यानंतर असं झालं तर कधी आपण एकदाच्या घरी जातो. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बघितलंच असेल आम्ही हॉटेलमध्ये काय काय खाल्लं. म्हणजे पहिले मसाला पापड, त्यानंतर मग टोमॅटो सूप, त्यानंतर मग आम्ही पनीर मसाला टिक्का आणि बटर नान मागवला होता. आणि मग त्यानंतर मग पनीर बिर्याणी, एवढं सगळं मागवलं होतं. तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं आहे की आम्ही सकाळी ज्ञानेश आणि पप्पा दोघांनी मी दोघांना फक्त तुपामध्ये ब्रेड फ्राय करून दिले होते. म्हणजे फ्राय पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून छान मस्त दोघांना मी ब्रेड फ्राय करून दिले होते. आणि मग त्यानंतर पप्पांनीसुद्धा चहा आणि ब्रेड, ज्ञानेशने पण चहा आणि ब्रेड. सकाळचा
9 वाजता दोघांनी 9 वाजता नाश्ता केला होता. त्यानंतर दोघांनी काहीच खाल्लं नव्हतं. मी फक्त ब्लॅक टी पिला होता तेवढंच. त्यानंतर मग आम्ही निघालो. ओला रिक्षाच केली होती. तर गेलो तिथे आणि मग आतमध्ये गेल्यानंतर मग चेकिंग वगैरे झाली. कारण आणि आतमध्ये जाताना बॅग चेकिंग करतात, कारण बाहेरचा खाऊ अलाउड नाही आहे, इवन काहीच नाही आहे. फक्त पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकतो आपण. आणि जे ग्रँड सेंट्रल पार्क आहे ते तर कल्पवृक्ष सिटी आहे आणि त्या सिटीच्या आतमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि तेव्हा ते ग्रँड सेंट्रल पार्क आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, आजूबाजूला तुम्हाला काहीही भेटणार नाही. म्हणजे नाही चहा, कॉफी, वडापाव, समोसा काहीच भेटणार नाही. तर विचार करा, आम्ही 9 वाजता मी तर फक्त चहा पिला होता. या दोघांनी फक्त ब्रेड आणि चहा ब्रेड खाऊन निघाले होते. त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही आहे, कारण तिथे आतमध्ये काय अलाउडच नाही आहे. तर आम्ही काहीच घेऊन नव्हतो गेलो. फक्त मी पाण्याची बॉटल घेऊन गेली होती. त्याच्यावरती होतो, फिरलो वगैरे. एवढी भूक लागली होती ना. तर तिथे आम्ही पुढे चालत गेलो वगैरे. तर तिथे फक्त पप्पांसाठी एक चहा भेटला. पप्पांनी चहा पिला. म्हणजे ती कल्पवृक्ष सिटी आहे ना, त्याच्या थोडं बाहेर पुढे आम्ही चालत गेलो थोडं. आणि मग पप्पांनी चहा पिला आणि परत कल्पवृक्ष सिटीच्या आतमध्ये आलो. आणि ग्रँड सेंट्रल पार्क आहे तिथे जाऊन आम्ही परत ओला रिक्षा केली आणि मग आम्ही घरी आलो. आणि मग कल्याणमध्ये येऊन मग आम्ही खूप भूक लागली होती म्हणून आम्ही म्हणजे आमचं ठरलंच होतं की त्या कल्याणमध्ये गोपाळकृष्ण हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो. खूप रिजनेबल प्राईसमध्ये तिथे. आणि विचार करा, 9 वाजता खाल्लं होतं आम्ही तिघांनी पण. तर बरोबर आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता जेवण केले. पूर्ण दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. आणि विचार करा, पप्पांनी पण फक्त ब्रेडच्या 4 स्लाईस आणि चहा, आणि याने फक्त 2 स्लाईस आणि चहा पिला होता आणि मी फक्त चहा. आणि एवढी भूक. टोमॅटो सूप आता. हां, पप्पांनी चहा पिला आणि एवढी भूक लागली होती. आपण ते ना जिरा लिंबू सरबत पिला होता ना. कारण अच्छा, व्हाईटवाला होता. आणि ना जेव्हा निघालो ना, 4:30 वाजले होते तेव्हा आम्ही निघालो ना. एवढी भूक लागली होती ते पप्पा मला बोलतात की आपण बाहेर जाऊ, इथे कुठे चहाची टपरी वगैरे असेल ना, तिथे मी चहा बिस्किट खाईल आणि मग पुढे जाऊ. पण बिस्किट वगैरे काय भेटत नाही, फक्त चहा भेटला. तो सुद्धा आम्ही कल्पवृक्ष सिटीच्या बाहेर पडलो आणि पुढे जाऊन आम्हाला चहा भेटला. आणि मग पुढे जाऊन आहे ना, तिथे एक लिंबू सरबत, म्हणजे सगळं म्हणजे सोडा प्रकार भेटतो तिथे. फक्त आम्ही दोघांनी जंजिरा सोडा पिला. हां, आम्ही खरं म्हणजे ना, मी डब्यामध्ये बिस्किटं नेली होती. खरं म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे त्या पार्कमधून जेव्हा बाहेर येऊ तेव्हा म्हणजे ठरवलं होतं की रिक्षात बसल्यानंतर आम्ही ती बिस्किटं खाऊ. तर मी तो डबा त्या पार्कमध्ये तिथेच बाहेर काउंटरला ठेवला होता, पण तो डबाच हरवला. कोण घेऊन गेलं ते मला नाही माहिती, पण घेऊन गेलं. त्यात बिस्किटं पण होती ना. ठीक आहे, एवढं. आणि मी तुम्हाला आताही सांगते, तुम्हाला जायचं असेल ना तर जा, पोट भरून खाऊन जा, एवढं मी तुम्हाला सांगेल. आजूबाजूला नाही वडापाव, नाही समोसा, काहीच भेटत नाही. तिथे पूर्ण मोठे मोठे टॉवर आहेत आणि आतमध्ये ते ग्रँड सेंट्रल पार्क आहे, एवढंच सांगेल. तर गाईस, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्हाला सांगू का, मला एवढी भूक लागली होती ना, बाप रे बाप. आणि जेव्हा ते जसं पहिला मसाला पापड तो पटकन संपला. त्यानंतर ज्ञानीचा पिझ्झा आला तो तर लगेच 5 मिनिटात संपला. नंतर मग भाजी, रोटी आणि भाजी आली ती पण संपली. त्यानंतर मग बिर्याणी खाली, तो बिर्याणी थोडी राहिली तर आम्ही पार्सल आणले. पण जाम भूक लागली होती, भयंकर, बापरे बाप. आणि असं कधीच झालं नव्हतं आमच्या बाबतीत.
विचार करा, आम्ही सकाळी तिघांनी फक्त 9 वाजता चहा आणि ब्रेड, म्हणजे मी होते चहा पिला, फक्त चहा आणि ब्रेडवरती दोघंजण होते पूर्ण. आणि 7:30 हो, आम्ही 8 वाजता 7:30 पावणे 8 वाजता म्हणजे खायला सुरुवात केली. विचार करणे जवळजवळ पूर्ण 9 ते 10 तास. भयंकर होतं बापरे ते. पण ठीक आहे, आम्ही खूप एन्जॉय केलं तिघांनी पण. बाय बाय, गुड नाईट. चल बाय से, बाय बाय. बाकी पप्पा आता आतमध्ये बेडरूममध्ये गेले. त्यांना खूप म्हणजे त्याला जेवलेत ना, त्यांना असं झालं ते कधी झोपतात, ते आतमध्ये बेडरूममध्ये जाऊन झोपलेत.